तुम्हाला झटपट असं 5 मिनिटात तयार होणारं लोणचं खायला पाहिजे का हो? अगदी आपल्या वर्षभर टिकणाऱ्यासारखं लोणचं हवं असेल तर ना कमी कष्टामध्ये आणि कमी वेळामध्ये जेवायला बसायच्या अगोदर 5 मिनिटं अगोदर हे लोणचं तयार करा. खूप छान टेस्टी लागतं. 2-3 दिवस टिकतंसुद्धा आणि जी लोणच्याची चव आहे ना ह्याची जबरदस्त बरं का. काय करायचं? हे लोणचं आहे ती जेवणाबरोबर भाजीसारखं खाणार हे 100% खूप छान टेस्टी होतं. पण ह्याला आंबट आंबा पाहिजे बरं का. जो सपक आंबा असतो, गोड आंबा असतो, त्याच्यापेक्षा भारी आंबट आंब्यापासून हे लोणचं तयार होतं. अगदी 5 मिनिटामध्ये. कमी वेळा आला असेल किंवा घरामध्ये पाहुणे असतील त्यावेळेला हे लोणचं खूप उपयुक्त आणि काहीतरी खावं वाटत नसेल आणि चमचमीत खायची इच्छा असेल तर नक्की हे लोणचं ट्राय केलं पाहिजे तुम्हाला. काय करायचं? आंबट आंबे घ्यायचे 2. तर शेतातून आमच्या विणबाईनं हे आंबे आणले होते आंबट. स्वच्छ पाण्यानं धुवून घ्यायचे आणि जी पुढची बाजू आहे ती कट मारून घ्यायची. कट मारल्यानंतर ह्याचं आपण हे आहे ते खिसून घेणार आहोत आंबे, कारण की ह्या खिसूनच ह्याचं लोणचं तयार करायचं असतं. ह्याचे भाग करून घ्यायचे आणि नंतरच खिसून घ्यायचा. हा थोडासा मोठा दिसत असला तरी आतमध्ये कुय आहे ती कवळी होती आणि हा छोटा असूनसुद्धा ह्याची कुय एकदम नेबर झालती. आंबा हे वेगवेगळे असणार आहेत, दोन्ही झाडाचे असणार आहेत, त्यामुळे वेगवेगळं डिफरंट आहेत. आंबट आंबा खूप सुंदर असं ह्याचं लोणचं तयार होतं. काही वेळेला आपण लोणचं तयार करतो त्यातली कुईसुद्धा घालतात, पण इथं आपण नुसता आंब्याचीच लोणचं करणार, कारण किसून करणार आहोत. तर किसनीनं जी मोठी किसणी असेल तितकी ह्या किसनीनं हे किस करा. म्हणजे कसं होतं की जेवढं मोठे किस होतो तेवढा ना आंबा छान चवीला लागतो किंवा लोणच्यासारखं दिसतं. आमच्याकडे एवढी किसणी एवढं नसल्यामुळं थोडा बारीकच किस झाला आहे. तर सगळं किसून घेतलं आहे आणि नंतर काय करायचं, फ्लेवरसाठी इथं घ्यायचं आपण लसूण भरपूर. तर हा लसूण आहे तो बिना चेचता घालता कट करून घाला, म्हणजे ह्याची टेस्ट आहे ती खूप छान लागते. आणि कशा पद्धतीनं घालायचं ते मला पुढं सांगते. भरपूर असा लसूण घ्यायचा. मसाले सांगते. इथं घेतले लाल काश्मीरची पावडर, साखर घेतले, धनाजिरा पावडर, थोडंसं हिंग पावडर, कलोंजी घेतले, हिंग घेतले, हळद घेतले आणि चवीपुरतं मीठ घेतलं आहे. मसाले झालेत इथं घेऊन. आता आंबा आहे तो किसलेला एका वाटीमध्ये काढून घ्यायचा. तर ह्याचं पाणी वगैरे काढायची काही गरज नाही. ह्याच्यापासूनच छान असं लोणचं तयार होतं. आंबट जितका असेल आंबा तेवढं लोणचं छान होतं. साखर थोडीशी नंतर ॲड जरा केली तरी चालते, आंबट आंबा असला तरीसुद्धा. की ह्यामध्ये सगळे मसाले घालून मिक्स करून घेतला आहे. लाल काश्मीरची पावडर आहे ते आपलं तिखट जेवढं पाहिजे तेवढं घालू शकता, पण इथं थोडीशीच घातली आहे मी. आता लसूण हे नंतर आपण सगळं मिक्स केल्यानंतर लसूण वरती ठेवला आहे आणि त्यावर गरमागरम फोडणी आहे ती घालून घ्यायचे. त्यामुळे हा लसणाचा फ्लेवर हा पूर्ण ह्या लोणच्याला लागतो आणि लोणचं आहे ते छान असं चवीला वेगळ्या पद्धतीनं लागतं. लसणाचा फ्लेवर, आंबटपणा, साखर, तिखट आणि सगळं मिक्स केल्यानंतर तुम्हाला कळायचं असेल कशा पद्धतीने हे लोणचं छान चविष्ट झालं असेल. तर बघू शकता एकदम लालसर झटपट होणारं 5 मिनिटात तयार होणारं हे लोणचं एकदा ट्राय करा आणि केल्यानंतर परत हेच लोणचं तयार करणारा विकतचीसुद्धा बरणी आणणार नाहीसा. खूप सुंदर चवीला लागतं, जेवणाबरोबर एकदम मस्त असा परफेक्ट पदार्थ. धन्यवाद.